एका हिरव्यागार सूर्यप्रकाश असलेल्या कुरणात खूप सारे प्राणी राहत होते. त्यांच्यामध्ये दोघेजण खूप प्रसिद्ध होते. एक होता ससा. तो त्याच्या विलक्षण वेगासाठी दूरवर ओळखला जायचा. तो वियाच्या कडकडाटासारखा वेगाने धावू शकत होता. त्याचे पाय लहान आणि मजबूत होते, धावण्यासाठी बनलेले. सशाला या देणगीचा खूप अभिमान होता. त्याचा विश्वास होता की तो संपूर्ण प्रदेशातला सर्वात वेगवान प्राणी आहे. तो नेहमी त्याच्या वेगाबद्दल बोलायचा. भेटण्यात प्रत्येकाला आठवण करून द्यायचा. जेव्हा तो शर्यत करायचा तेव्हा त्याला लोकांचा जल्लोष खूप आवडायचा. मग तिथे एक कासवही होतं. ते सशापेक्षा खूप वेगन होतं. कासव हलू चालायचं, खरंच खूप हलू. त्याचं प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक टाकलेलं नसायचं. त्याने त्याचं घर पाठीवर घेतलेलं असायचं, एक मजबूत टिकाऊ कवच. ते बडाया मारणारं किंवा दिखावा करणारं नव्हतं. ते शांत आणि विचारशील होतं. बऱ्याच जणांना ते खूप हरू, खूप सामान्य वाटलं असेल, पण कासवामध्ये एक शांत शक्ती होती, एक खोलवर रुजलेला संयम होता. त्याला समजलं होतं की जीवनात नेहमीच सर्वात वेगवान असण्याचं महत्वाचं नसतं. ससा अनेकदा कासवाला त्याचा हरू प्रवास करताना बघायचा. माझ्या प्रिय कासवा, ससा आवाजात थोडं हसू आणत म्हणायचा. या गतीने तू तुझ्या ठिकाणी कधी पोहोचणार? कासव फक्त हसायचं. ते कधीच चिडायचे नाही. त्याने कधीच वेगाबद्दल वाद घालायचा प्रयत्न केला नाही. त्याला त्याचा स्वतःचा मार्ग माहित होता. त्याला त्याची स्वतःची लय समजली होती. ते अनेकदा म्हणायचे, मी पोहोचेन तेव्हा पोहोचेन. मित्रा सशा, प्रवास ही महत्वाचा असतो. या शांत उत्तराने कधी कधी शीघ्रकोपी ससा गोंधळून जायचा. एका छानशा सकाळी सशाला खूप बडाया माराव्याशा वाटल्या. त्याने कासवाला एका वाटेवरून हळूहळू सरकताना पाहिलं. त्याच्या मनात एक खोडकर कल्पना चमकली. त्याला एकदाच सिद्ध करायचं होतं की त्याचा वेग किती श्रेष्ठ आहे. त्याला सगळ्यांनी बघावं असं वाटत होतं. त्याला वाटलं की हा त्याच्या आयुष्यातला सर्वात सोपा विजय असेल. त्याने इतर प्राण्यांना आजूबाजूला गोळा केलं. त्याला एक घोषणा करायची होती, एक आव्हान जे कासव स्वीकारेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. जंगलात उत्सुकतेची कुजबुज सुरू झाली. ससा ताठ उभा राहिला. अभिमानाने त्याची छाती फुगली होती. त्याने थेट कासवाकडे पाहिलं. मी तुला शर्यतीसाठी आव्हान देतो, त्याने घोषणा केली. त्याचा आवाज कुरणात घुमला. बरेच प्राणी आश्चर्यचकित झाले. काही जण हसले. त्यांना वाटलं की हा एक मोठा विनोद आहे. ससा पुढे म्हणाला, आपण इथून डोंगरावरच्या मोठ्या ओक झाडापर्यंत शर्यत लावू. जो तिथे पहिला पोहोचेल तो विजेता. तो कुत्सितपणे हसला. त्याला त्याच्या विजयाची पूर्ण खात्री होती. त्याने कल्पना केली की कासव काही पावलं जाण्याआधीच तो अंतिम रेषा ओलांडेल. सर्वांना आश्चर्य वाटलं, विशेषतः सशाला, जेव्हा कासवाने शांतपणे आव्हान स्वीकारलं. त्याने सशाकडे त्याच्या समंजस स्थिर डोळ्यांनी पाहिलं. हो मित्र सशा, तो म्हणाला. त्याचा आवाज शांत आणि स्थिर होता. मी तुझ्याशी शर्यत करेन. त्याच्या आवाजात भीती नव्हती, फक्त एक शांत निश्चय होता. त्याला माहित होतं की तो वेगवान नाही. त्याला माहित होतं की ससा त्याला सहज हरवू शकतो. पण कासवाला स्वतःबद्दलही काहीतरी माहित होतं. त्याला माहित होतं की तो चालत राहू शकतो. त्याच्या स्वतःच्या सहनशक्तीवर विश्वास होता. शर्यतीची बातमी वाद्यासारखी पसरली. जंगलाच्या कानाकोपऱ्यातून प्राणी जमा झाले. त्यांनी एक सुरुवातीची रेषा निवडली आणि जुन्या ओक झाडाजवळ अंतिम रेषा स्पष्टपणे आखली. काही प्राण्यांनी पेजा लावल्या. बहुतेक वेगवान सशाच्या बाजूने होते. काही जणांनी मात्र कासवाच्या धैर्याचं कौतुक केलं. ते त्याच्या अविचल धैर्याबद्दल कुजबुजले. कोल्ह्याने पंच व्हायला होकार दिला. वातावरणात उत्साह आणि उत्सुकता दाटून आली होती. एका अत्यंत असामान्य स्पर्धेसाठी मंच तयार झाला होता. तयार चा हा पटा, कोल्हा ओढला. ससा धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखा वेगाने निघाला. तो तपकिरी केसांचा एक पुंजका होता. धूर उडवत तो वेगाने दूर गेला. काही क्षणांतच तो दिसेनासा झाला. त्याला त्याच्या वेगाचं मोठं प्रदर्शन करायचं होतं. दुसरीकडे कासवाने आपला प्रवास हळू सुरू केला. त्याने एक पाऊल टाकलं, मग दुसरं, मग तिसरं. ससा किती वेगाने जात आहे याकडे त्याने पाहिलं नाही. त्याने फक्त स्वतःच्या मार्गावर, स्वतःच्या गतीवर लक्ष केंद्रित केलं. स्थिरपणे पुढे जात राहिला. ससा धावला आणि धावला. खूप कमी वेळात त्याने खूप अंतर कापलं. त्याने मागे वरून पाहिलं. सुरुवातीची रेषा खूप मागे राहिली होती. त्याला कासव कुठेच दिसलं नाही. हा, तो स्वतःशीच म्हणाला, ते कासव नक्कीच मेलोगनंती मागे असेल. त्याला अर्ध अंतर कापायलाही खूप वेळ लागेल.
सशाला खूप आत्मविश्वास आला. तो इतका पुढे होता की विजय अगदी निश्चित वाटत होता. त्याला वाटलं की त्याच्या वेगवान सुरुवातीसाठी त्याला थोडा आराम, थोडं बक्षीस मिळायला हवं. ऊन उबदार होतं आणि एका मोठ्या झाडाखालची सावली खूप मोहक वाटत होती. सशाने ठरवलं की त्याच्याकडे आरामात झोप घेण्यासाठी खूप वेळ आहे. मी झोपलेलो असताना कासव माझ्या पुढे गेलं तरी तो विचार करू लागला. मी सहज उठून एका क्षणात त्याला पुन्हा मागे टाकू शकेन. तो इतका हरू आहे. तो विचार करून ससा मूग गवतावर झोपला. त्याने डोळे मिटले. अंतिम रेषेवर त्याला मिळणाऱ्या जल्लोषाची स्वप्न पाहू लागला. लवकरच तो गाढ झोपी गेला. आजूबाजूच्या जगाची त्याला काहीच कल्पना नव्हती. इकडे कासव आपला प्रवास करत राहिला. ते थांबलं नाही. त्याने सशाला शोधण्यासाठी आजूबाजूला पाहिलं नाही. त्याचे डोळे पुढच्या मार्गावर खिळलेले होते. हळूहळू एक एक पाऊल टाकत ते पुढे जात राहिलं. सूर्य आकाशात वर चढला आणि मग तो मावरायला लागला. कासवाला थकवा जाणवला, पण त्याने हार मानली नाही. त्याला शर्यतीच वचन आठवलं. त्याला स्वतःची शांत शक्ती आठवली. त्याला माहित होतं की सातत्य हीच त्याची एकमेव संधी आहे. ते फक्त एक पाऊल दुसऱ्या पावलापुढे टाकत राहिलं. हळूहळू स्थिरपणे कासव पुढे सरकत राहिलं. ज्या झाडाखाली ससा झोपला होता त्या झाडाजवळून ते गेलं. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला स्वप्नात हरवलेलं पाहिलं. कासवाने अजिबात आवाज केला नाही. त्याने सशाला उठवण्याचा प्रयत्न केला नाही. ते फक्त आपल्या मार्गावर पुढे जात राहिलं. त्याची गती बदलली नाही. त्याचा निश्चय डलला नाही. अंतिम रेषा, डोंगरावरचं ते जुनं ओककचं झाड त्याच्या प्रत्येक पावलागणिक जवळ येत होतं. त्याने झोपलेल्या विजेत्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. ससा शेवटी जागा झाला. सूर्य अपेक्षेपेक्षा खूप खाली आला होता. त्याने आरस दिला आणि जांभई दिली. त्याला ताजंतवानं वाटलं. त्याने मागे वाटेवर पाहिलं. त्याला वाटलं कासव खूप दूर असेल किंवा दिसणार पण नाही. पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. तो अजूनही खूप मागे असणार ससा विचार करत होता, अजूनही आत्मविश्वासात. मग त्याने अंतिम रेषेकडे, डोंगरावरच्या त्या जुन्या ओक झाडाकडे पाहिलं. अविश्वासाने आणि अचानक आलेल्या भीतीने त्याचे डोळे मोठे झाले. तिथे अगदी अंतिम रेषेच्या जवळ कासव होतं. ते हलू स्थिर कासव विजयापासून फक्त काही पावलं दूर होतं. सशाचं हृदय धडधडू लागलं. तो खूप निष्काळजी, खूप गर्विष्ठ झाला होता. तो पटकन उठला आणि आपल्या पूर्ण शक्तीनिशी धावू लागला. तो पूर्वीपेक्षाही जास्त वेगाने धावत होता. जीवाच्या आकांताने धावत होता. पण खूप उशीर झाला होता. त्याचा तो जोरदार वेग प्रभावी असला तरी त्याच्या गर्विष्ठ चोपेत वाया गेलेल्या वेळेची भरपाई करू शकला नाही. ससा जवळ पोहोचणार इतक्यात कासवाने आपलं शेवटचं विचारपूर्वक टाकलेलं पाऊल अंतिम रेषेच्या पलीकडे टाकलं. ते जिंकलं होतं. आश्चर्याने बघण्याच्या प्राण्यांच्या जमावाने जल्लोष केला. त्यांनी कासवासाठी जल्लोष केला, जो कमी लेखला गेला होता, ज्याने अविश्वसनीय चिकाटी दाखवली होती. ससा धापा टाकत उभा होता, हरलेला आणि शर्मिंदा. त्या दिवशी तो एक मोठा धडा शिकला होता. दुसऱ्याच्या सातत्यपूर्ण अविचल प्रयत्नांपुढे त्याची नैसर्गिक प्रतिभा कमी पडली. ही अजरामर कथा आपल्याला अनेक मौल्यवान धडे शिकवते. ती आपल्याला दाखवते की हळू आणि स्थिरपणे चालणारा शर्यत जिंकतो. ती आपल्याला आठवण करून देते की चिकाटी म्हणजे कधीही हार न मानण्याची वृत्ती हा एक मोठा गुण आहे. आपण शिकतो की फाजील आत्मविश्वास आपल्या पराभवाचं कारण बनू शकतो. सशाला त्याच्या क्षमतेबद्दल इतका विश्वास होता की तो निष्काळजी बनला. आणि शेवटी ही कथा सातत्यपूर्ण प्रयत्नांचं अविश्वसनीय महत्त्व अधोरेखित करते. कासव जिंकलं कारण ते वेगवान होतं म्हणून नाही, तर ते आपल्या ध्येयाकडे स्थिरपणे जात राहिलं म्हणून. हे आपल्या सर्वांसाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिकण्यासारखे धडे आहेत.